मग काय करेल, काय करेल ते माय माऊली ती काय करेल? त्यांचं बरोबर आहे, त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे ताईंना, त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या. त्यांची चूक नाही आहे, त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले, आता हे 16वा महिना लागला. 16 महिन्यामध्ये पण आता एसपींनी DYSP आणि LCB अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे. आणि ज्या दिवशी एसपींनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहे. ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाहीत. आणि माझं मत असं आहे की त्या ताईंच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत. मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून, आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत, असं माझं स्वतःचं मत. माझी भूमिका बदललेली नाही. कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील. कोणत्या दोन्ही बाबतीत, संतोषच्या तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील. संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत. हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे. यादी देणार आहे, माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत. परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत, कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणतात, आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची पिलावळ तिथे येते, कस काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते. त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये ते नावं सांगताय बरं का, आणि हे करत नाही.